काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता आग्रह धरला होता, पण काँग्रेसने माघार घेतली नाहीये। काँग्रेसच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय। आई सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काँग्रेसला सूचक इशाराच देऊन टाकला। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात ते, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।